श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। जे भक्त आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकतील त्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख, वाईट गोष्टी, नकारात्मक विचार सर्व काही नष्ट होतील। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील एक अशी विलक्षण घटना आपण आज बघणार आहोत, म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील एक असा प्रसंग आहे जो स्वामी समर्थ महाराजांबद्दल अद्भुत आणि दयाळू स्वभावाचे दर्शन घडवतो। स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटे येथे राहत होते। त्यांना भेटण्यासाठी देशभरातून त्यांचे भक्त येत होते। त्यांच्याकडे आल्यावर अनेकांचे दुःख दूर होत असत। अनेक जण तृप्त आणि समाधानी सुखी होऊन आपल्या घरी जात असे। एकदा एका भक्ताने स्वामी महाराजांना आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रण दिलं। त्या भक्ताने खूप आग्रह केला। त्यानंतर महाराजांनी ते स्वीकारलं आणि भक्ताच्या घरी जाण्याचा विचार केला। तो भक्त खूप आनंदित झाला आणि आपल्या घराची साफसफाई करून भोजन तयार करू लागला। घराभोवती जंगलासारखा परिसर होता, जिथे मोठे विषारी साप आणि प्राणी राहत होते। जेव्हा तो भक्त महाराजांसाठी पाणी आणायला बाहेर गेला होता, तेव्हा अचानक त्याला एक मोठा साप दिसला। साप त्याच्यावर जोरदार हल्ला करण्यासाठी सज्ज झाला। भक्त घाबरून गेला आणि मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागला। स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताच्या संकटाची जाणीव नसतानाही सहजपणे तेथे पोचतात। त्यांनी भक्ताला शांत होण्यास सांगितलं। सापाला पाहून महाराज म्हणाले, तू इथे आलास तर ठीक आहे, पण माझ्या भक्ताला त्रास देण्याचा विचारही करू नकोस। त्या क्षणी साप जणू महाराजांना ओळखून गेला। त्याने आपला फणा खाली टाकला आणि शांत झाला। महाराजांनी त्याला प्रेमाने म्हटले, तू जंगलात परत जा, तुझं वास्तव्य इथे नको। आणि ते म्हणताच साप तेथून निघून गेला आणि असं जसं काही घडलंच नाही असं वातावरण पुन्हा निर्माण झालं। तो भक्त महाराजांच्या पायांवर कोसळला आणि रडत म्हणाला, महाराज, तुम्ही माझं जीवन वाचवलं, मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील। महाराजांनी त्याला उठवलं आणि म्हणाले, भक्ताच्या संकटात मी नेहमी उभा राहत असतो, फक्त श्रद्धा ठेव। संकट ही तात्पुरती असतात, पण माझा आशीर्वाद कायमस्वरूपी आहे। या प्रसंगातून आपल्याला शिकायला भेटतं की आपल्या जीवनात जरी संकट आली तरी स्वामी समर्थ महाराजांवर आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे। ते नेहमी आपल्या मदतीला येत असतात। संकटांना सामोरं जायचं हे कसं ते महाराजांकडून शिकावं। महाराजांचा संदेश असा आहे की आपल्याला घाबरून न जाता संकटाला धैर्याने सामोरं जायचं आहे। महाराज म्हणतात की आयुष्यामध्ये नेहमी प्रेमाने वागा। जिथे राग काम करत नाही तिथे प्रेमाने सर्व काही साध्य होतं। जसं महाराजांनी सापाला प्रेमाने शांत केलं आणि साप तेथून निघून गेला, तसंच महाराजांनी आपल्याही जीवनात असे काही संकट आले तर काही संकटे सहजपणे सुटतील, म्हणून राग रोष धरू नका, त्याला प्रेमाने सामोरं जा। स्वामी समर्थ महाराजांचा हा प्रसंग भक्तांना शिकवतो की त्यांचा आशीर्वाद ही आपल्या संकटावरची खरी ढाल आहे। त्यांच्या कृपेने आपल्यावर कोणतंही संकट आलं तरी ते सहजपणे टाळलं जाऊ शकतं। आता आपल्या अनेकांच्या जीवनामध्ये धनाची समस्या ही प्रत्येकाच्या जीवनात आहे। कोणाकडे पैशाची कमी आहे, कोणाकडे काही ना काही कर्ज आहे, काही ना काही समस्या प्रत्येकाच्या जीवनात आहे। माणूस या समस्यांमुळे नेहमी तणावाखाली असतो। स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वेळा आपल्या शिकवणी आणि कृपेने अशा समस्या सोडवल्या आहेत। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, धन म्हणजे फक्त नोटा नाही किंवा पैसे नाही, ती कष्ट, श्रद्धा आणि समाधान यांचं रूप आहे। तुझं मन जर शांत असेल आणि तू मेहनतीने काम करत राहिलास तर धन आपोआप तुला लाभेल। ते शिकवतात की पैशाचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या मदतीसाठी देखील आपण करायला हवा। स्वामी समर्थ महाराजांनी असाच एक चमत्कार त्यांच्या काळामध्ये केला होता। एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी एक गरीब शेतकऱ्याने अक्कलकोट गाठलं। त्याचं नाव रघु होतं। त्याच्यावर मोठं कर्ज होतं आणि निसर्गानेही पाठ फिरवल्यामुळे त्याची शेती कोरडी होती, शेतीमध्ये काहीच नव्हतं। तो दिवस रात्र देवाला प्रार्थना करत होता आणि नेहमी म्हणायचा की देवा माझं कर्ज फिटू द्या।
पण कुठलाच बदल होत नव्हता. रघु म्हणायचा, हे देव, माझ्या कुटुंबाला वाचवा, मला जगण्यासाठी एखादा मार्ग तरी दाखवा. परंतु कुठलाच चमत्कार त्याच्या जीवनात घडत नव्हता. तो थेट अक्कलकोटला पोचला. अक्कलकोटला पोचल्यावर रघुने स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहून तासनतास वाट पाहिली. स्वामी समर्थांनी त्याला दुरूनच पाहिलं आणि हसत त्याला बोलावून घेतलं. त्यांनी विचारलं, मुलगा, इतका का चिंतेस आहेस? रघुने सगळं सांगितलं. कर्ज, दुष्काळ आणि कशी त्याच्यावर उपासमारीची वेळ आली, हे सर्व सांगताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्वामींनी त्याला प्रेमाने सांगितलं, बाळा, काळजी करू नकोस, तू फक्त तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव. उद्या सकाळी सकाळी तुला एक चमत्कार दिसेल. आणि खरोखर चमत्कार घडतोसुद्धा. दुसऱ्या दिवशी रघुने आपल्या शेतात एक झाड लावण्याचा निर्णय घेतला. जसं स्वामींनी सांगितलं होतं की झाड लावण्यासाठी त्याने माती खोदली आणि तिथे त्याला एक मातीचा माठ सापडला. माठ उघडल्यावर त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेला खजिना मिळाला. रघु थक्क झाला. तो लगेच अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. स्वामींनी त्याला सांगितलं, हे सोनं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. आता कधीही धनाचा गैरवापर करू नकोस. गरजू लोकांना मदत कर. श्री स्वामी समर्थ महाराजांनी या प्रसंगातून समस्त जनतेला सांगितलं की कष्टाला पर्याय नाही. कितीही कठीण परिस्थिती असली तरी कधी मेहनत थांबवू नका. एक दिवस असा येईल की स्वामी चमत्काराने तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकतील. तुमच्यावर जरी कर्ज असेल, तुमच्याकडे पैशाचा काही प्रॉब्लेम असेल, तरी घाबरून जाऊ नका. स्वामींची सेवा आणि मेहनत नेहमी सुरू ठेवा. तुमचं धैर्य आणि श्रद्धा ही नेहमी तुमच्या कामी येईल. संकट तात्पुरती असतात. ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवल्यास मार्ग सापडतो. धनाचं महत्त्व, धन ही साधन आहे, ते साध्य नाही. सत्कर्मासाठी वापरलं पाहिजे. धनाचा उपयोग वाईट गोष्टींसाठी करू नका. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे याचा अर्थ तुम्ही त्या पैशाचा उत्माद करू नका. ज्या पैशातून गोरगरिबांना मदत करता येईल तर मदत नक्की करा. रघुची ही कथा आपल्याला शिकवते की धन संकट कधीही कायम राहत नाही. कष्ट, श्रद्धा आणि महाराजांची कृपा यामुळे सर्व काही शक्य होतं. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका. श्रद्धा ठेवा. नेहमी स्वामींची सेवा करत राहा. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. स्वामींनी असंच अनेकांची मदत केली आहे. जर त्यांचे आपण महत्त्व सांगितले तर ते कितीही कमी पडेल. असे अनेक अनुभव त्यांच्याबद्दल आहे की ज्यांनी अनेकांना मदत केली. आज आपण हे अनुभव पाहिले. या कथेमध्ये स्वामी महाराजांनी आपले चमत्कार कसे दाखवले, कसे भक्तांना सुखी केले, भक्तांच्या जीवनाला आधार दिला, हे आपण बघितलं आहे. स्वामी समर्थ महाराजांची शिकवणीमुळेच आपण आज इथपर्यंत पोचलो आहे आणि इथून पुढे देखील जाणार आहे. स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत होते म्हणून आज आपण हे आयुष्य जगत आहोत. आपल्याला मनुष्य जीवन मिळालं हाच आपल्यासाठी खूप मोठा चमत्कार आहे आणि येथून पुढेही आपल्या जीवनात चमत्कार होतच राहतील. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्या भक्तांचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे त्या भक्तांनी कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. श्री स्वामी समर्थांचे आपण सर्व सेवेकरी आहोत. आपण त्यांची सेवा जीवनभर करत राहायची आहे. आपलीच पिढी नाही तर आपल्या पुढच्या पिढीला देखील स्वामी समर्थांच्या जीवनाबद्दल नेहमी सांगत राहायचं. आपल्या जीवनात कसा चमत्कार झाला, स्वामी समर्थांनी काय काय केलं याची सर्व कल्पना आपण आपल्या नवीन पिढीला द्यायची आहे, जेणेकरून ते देखील स्वामींची अशीच निरंतर सेवा आपल्यानंतरही चालू ठेवतील. आपल्या जीवनात जे काही घडणार आहे ते सर्व स्वामींच्याच निर्णयाने घडणार आहे. आपण तर फक्त हे जीवन जगत आहोत, परंतु आपले खरे करते करविते श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. स्वामी समर्थ महाराजांमध्ये आपलं जीवन बदलण्याची ताकद आहे. म्हणून महाराजांना नेहमी शरण जा. जीवनात जे काही होईल त्याचं श्रेय नेहमी स्वामी समर्थ महाराजांना द्या. अडचणींच्या काळातच नाही तर आनंदाच्या काळात देखील स्वामी समर्थ महाराजांना विसरू नका. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये असा विश्वास असला पाहिजे की ती प्रार्थना फलदायी ठरलीच पाहिजे. कुठलीही प्रार्थना करताना मनामध्ये विश्वास ठेव, मनामध्ये श्रद्धा ठेव, भक्ती ठेव. तुझी प्रार्थना नक्की देवापर्यंत पोचेल. जेव्हा आपण स्वामी नावाचा उच्चार करतो तेव्हा आपल्या समोरील प्रत्येक संकट पळून जातं.
तुला किती एकटं वाटत असेल तर तुला एकटं वाटून देऊ नकोस, कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी तुझ्यासोबत आहेत. भक्ती ही आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे आणि ते आपण टिकवून ठेवली पाहिजे. यश हे आपल्या कष्टानं मिळवलं पाहिजे. कष्टानं मिळवलेलं यश हे आयुष्यभर टिकतं. स्वामी म्हणतात, तू माझा भक्त आहेस, तुला चांगल्या मार्गावर चालायचं आहे. माझी शिकवण जी मी दिली आहे त्या शिकवणीनुसार तुला प्रयत्न करायचे आहे. सत्य आणि प्रेम हाच तुझा खरा धर्म आहे. माझा भक्त हा नेहमी चांगल्या मार्गावर चालत असतो. तुझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते तुला चांगल्या भविष्याचे संकेत देणार आहे. स्वामी समर्थ महाराजांची कृपा नेहमी आपल्या भक्तांवर होत असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या मनात जर शुद्ध विचार असतील तर तुला यशापर्यंत पोहोचण्यापासून कुठलीच वाईट शक्ती रोखू शकत नाही. म्हणून तुझ्या मनामध्ये नेहमी सकारात्मक आणि चांगले विचार ठेव. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे. तू जीवनात कधीच हरू नकोस आणि मी तुला हरू देणारसुद्धा नाही. कितीही संकटे आले तरी हरायचं नाही, झुकायचं नाही. नेहमी पुढे चालत राहायचं. जीवनामध्ये जेवढं तू प्रयत्न करशील तेवढं तुला फळ जास्त मिळेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या जीवनात खूप मोठी कृपा चमत्कार करणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा मी तुझ्या हृदयात आहे, माझ्यावर प्रेम कर, तुझ्या जीवनाला शांती लाभेल. स्वामींच्या कृपेने तुमची सर्व संकटे केवळ टळणार नाही तर संकटांचा नाश होईल. तुझ्या आयुष्याला दिशा मिळेल, श्रद्धा तुझ्या मनामध्ये राहील. स्वामींचं नाव जर तू घेत आहेस तर तुझं जीवन आनंदाने भरून जातील. तुझ्या जीवनामध्ये फक्त सकारात्मक विचार कर, अशक्य गोष्टी देखील शक्य होतील. तुझं जीवन सोपं आणि सुंदर बनवण्यासाठी नेहमी तयार राहा. जे मिळालं आहे त्यामध्ये समाधान मानायला शिक, आनंदी राहायला शिक. जीवनात तुला काहीच कमी पडणार नाही. स्वामींचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जेवढ्या होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.